आज 30 मे गुरुवार, दत्तात्रेयाचा गुरूंचा वार. आपले साक्षात योगेश्वर कृष्णगुरू आहेत, सगळ्यांचेच आहेत आणि ते आपल्याला चांगलं ज्ञान देत आहेत. त्यामुळे निदान आपल्याला एवढा आत्मविश्वास येतोय की चुकीचं तरी आपण स्वीकारायचं नाही. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. काल आपण 17पर्यंत पाहिले आणि 18व्यातला अर्थ पाहिला होता असं वाटते, पण पुन्हा एकदा तो 18वा श्लोक घेऊयात. कारण काल आपण असं पाहिलेलं होतं की ज्याच्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये मी करता आहे असा भाव नसतो आणि ज्याची बुद्धी या सांसारिक पदार्थात लिप्त होत नाही, तो माणूस मारूनही कुणाला मारत नाही. म्हणून शेवटचा भाग महत्त्वाचा होता. लोकान हंती न निबद्धते, न लोकान हंती न निबद्धते. त्याच्यावर आपली चर्चाही खूप झाली. आता 18वा जो श्लोक आहे तो कर्माची प्रेरणा आणि कर्माचा संग्रह. कर्म करण्यासाठी आपल्याला ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता ही पण चर्चा झाली होती. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधः कर्मचोदना करणं कर्म करतेति त्रिविधः कर्मसंग्रहः. याच्यात संधी वगैरे काही नाही आहेत, एकाच ठिकाणी करतेति, करता इति, बाकी सगळे सुटे शब्द आहेत. ज्ञान, ज्ञेय म्हणजे विषय आणि ज्ञान म्हणजे जे आपण घेतो ते ज्ञान, त्या विषयापासून किंवा त्या गोष्टीपासून घेतो ते ज्ञान. आणि जी वस्तू आपल्याला जाणून घ्यायची त्याला ज्ञेय म्हणायचं. अशी ही त्रिविधा कर्मचोदना, अशी ही कर्माला प्रेरणा देणारी त्रिपुटी आहे किंवा तीन घटक आहेत. आणि कर्ता म्हणजे कर्म करणारा, करणम म्हणजे साधन, आणि क्रिया या 3 प्रकारचा कर्माचा संग्रह असतो. मला वाटतं हा झालाय समजावून. ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्मबीज हे क्रियाकरण कर्तृत्व कर्माने 3 त्यातुनी कर्मांगे 3 त्यातुनी. कर्माची 3 अंग आहेत, क्रिया, करण आणि कर्ता. आणि ज्ञानाच्या ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ते या 3 गोष्टी झाल्या तर आपल्याला कर्म करायला आपण प्रवृत्त होतो. एखादी गोष्ट आता जे झाले, दादा सांगत होते तसं की काही माहितीच नाही आहे आणि कर्म करायला निघालेत. काय कर्म होणार आहे त्यांच्यातून? काही होणार नाही. पहिलं ज्ञान करून घ्या, ज्या गोष्टीचं ज्ञान हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही घ्या. लोकांनी काय वाचले, लोकांनी काय पाहिले हे करूच नका. तर ते ज्ञान झालं तर तुम्हाला कर्म करता येईल. कुणावर काय म्हणायचं, आरोप करायचे किंवा एखादी गोष्ट निपटून टाकायची आहे, उकडून टाकायची आहे, त्याच्यासाठी आधी काय उखडायचे ते तर कळलं पाहिजे ना, ज्ञान तर व्हायला पाहिजे ना. संत तुकाराम म्हणतात, साधू लागी साधनते कर्मानते करुनी परी त्रिविध त्या भेदू तुझ संवादू जाणीजे. कर्म करणं हा करता हेच वार्ता भेदाची. संग्रहा कर्मसंग्रहो ही त्रिधा तुका सिद्धा निरूपी. काय असतं,
हा जोपर्यंत भेद दिसतो तोपर्यंत आपल्याला ज्ञान होतच नाही. जोपर्यंत मला समजा परमेश्वराचं ज्ञान करून घ्यायचं तर तो परमात्मा वेगळा, ज्ञान करून घेणारी मी वेगळी, आणि त्याच्यापासून होणारं ज्ञान हे तिसरंच. हे जेव्हा तीन वेगळे दिसतात तेव्हा आपण खरे ज्ञानी नसतोच. ते ज्ञान झालं की परवाच पाहिलेले आपण ही त्रिपुटी संपुष्टात येते आणि एकमेव अद्वितीय असं ज्ञान होतं आपल्याला. कीर्तने म्हणतात, कर्मी साधक एक साधन दुजे, तैसे तिजे साध्यते, कर्मा लागी सदा प्रवर्तक अशी, ही तीन की सन्मते. करता आणिक कर्मतेची करणे, हे त्रिधा हे असे, जाणे निश्चित कर्मसंग्रह असे, ज्या बोलती सुज्ञसे. तू शाण्यासारखं बोलतोयस तर ह्या तीन गोष्टी कर्माचा संग्रह आहे तसं समज. अनंत तनय म्हणतात, ज्ञानाणिक ते ज्ञेय तसा ज्ञाता, त्रिपुटी ऐशी कर्मास हेतु पार्था, दुजी त्रिपुटी ती करण कर्तृत्व कार्य, कर्मसंग्रह करी नित्य भक्तवर्य. तो भक्तवर्य आहे त्यामुळे तो म्हणतो की हा असा कर्मसंग्रह तू करत राहा. मारुलकर म्हणतात, ज्ञानज्ञेय ज्ञाता त्रिविधयशी, कर्मसाधने जाण, ज्ञानज्ञेय ज्ञाता त्रिविध अशी, कर्मसाधने जाण, कर्म त्रिविध संग्रह, इंद्रिय करताच कर्म हे मान. हा त्रिविध कर्मसंग्रह आहे, पण त्याच्यातलं करण कोण आहे तर इंद्रिय आहे. इंद्रियाच्या द्वारे आपण करतो की नाही. काल खूप चर्चा झाली कोणतं इंद्रिय काय पाहत करतं ते. आणि डॉक्टर खैर म्हणतात, जीवात्मा परमात्मा अध्यात्मज्ञान प्रेरणा देती, करता साधन कर्मे कर्माचे घटक तीन हे असती. जीवात्मा परमात्मा अध्यात्मज्ञान प्रेरणा देती, करता साधन कर्मे कर्माचे घटक तीन हे असती. कर्माचे हे तीन घटक आहेत, त्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. शंकराचार्य तेच सांगतात की ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही तीन म्हणजे क्रिया कर्ता आणि फळ हे तीन प्रकारचं त्रिगुणात्मक आहे. म्हणून सत्व रजतम या तीन गुणभेदामुळं सर्व कर्मांचे तीन भेद होतात आणि ते सांगणं आवश्यक आहे. ते सांगताना आता प्रारंभ करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला तीन प्रकारचे ज्ञानाचे कर्माचे आणि कर्त्याचे तीन भेद जे होतात ते आता शिकायचे. 19वा श्लोक आहे, ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. काय म्हणतात की ज्ञानम म्हणजे ज्ञान, कर्म म्हणजे कर्म आणि कर्ता या तीन गोष्टी त्रिधैव त्रिधा एव. त्रिधा म्हणजे तीन प्रकारच्या, एव म्हणजे च, तीन प्रकारच्याच आहेत. कशानुसार? गुणभेदतः, गुणांच्या भेदानुसार. आणि ते कसं सांगितलं जातं तर गुणसंख्याने प्रोच्यते. गुणसंख्याने म्हणजे गुणांच्या संख्येवरून किंवा गुणांची संख्या निरूपण करणाऱ्या शास्त्रामध्ये म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये. परवा आपण पाहिले सांख्य नाव का पडलं तर त्यांनी सगळा संख्येचा विचार केला, संख्येत सांगितलेलं आहे. लोकांना असं एक्झॅक्ट लागतं की किती, 3, 7, 9, 5 मग कळतं. तर गुणांच्या संख्येवरून सांगणारे जे सांख्यज्ञान आहे म्हणून त्यांना गुणसंख्याने म्हणले. प्रोच्यते, प्रोच्यते म्हणजे सांगतात. काय सांगतात? ज्ञान कर्म आणि कर्ता हे तीन प्रकारचं आहे गुणाच्या भेदानुसार. आणि म्हणून यथावत शृणु तानी अपि, तू तेही सगळं, तानी म्हणजे ते सगळे प्रकार, यथावत शृणु, यथावत म्हणजे चांगल्या प्रकारे, यथायोग्य आपण म्हणतो ना, नीट ऐक.
तसं माझ्याकडून हे तू नीट ऐकून घे. यथावत शृणु. म्हणजे गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदानं 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. आणि ते तू आता माझ्याकडून नीट ऐक. म्हणजे ज्ञान 3 प्रकारचं सांगणार, कर्म 3 प्रकारचं सांगणार आणि कर्ता 3 प्रकारचा सांगणार. आपलं तिकडं नेमकं तेच आत्ता झालेलं आहे ज्ञानेश्वरीतही. पण ठीक आहे, म्हणजे अगदी जवळचं नुकतंच असं जोडून आल्यामुळं तुमच्या डोक्यात ते सगळं ज्ञान येईल. विनोबाजी म्हणतात, ज्ञाना कर्मात कर्त्यात त्रिगुणी 3 भेदचे, रचिले ते कसे ऐक गुणतत्वज्ञ वर्णिती. गुणांचे तत्व जाणणारे त्याला गुणतत्वज्ञ म्हणलं बघ. आणि ते काय सांगतात? हे 3 भेद सांगतात. तुकारामजी म्हणतात, ज्ञान कर्म करता हे गा आले भोगा हे भेद, सत्वरजतम तिन्ही या प्रमाणी ओळख. क्रम असाच आहे, आधी सत्व मग रज मग तम. सांख्यशास्त्र मते सांगू मग पांगू नको तू. मी सांख्यमतानुसार सांगतोय, तू आता इकडं तिकडं तुझं मन पांगू नको. म्हणजे काय पळायला जावं लागणार नाही, पण आपलं मन भिरभिर राहायला लागतं बघा. एखाद्याचं ऐकता ऐकता आपण पोचतो कुठेतरी, तसं नको पांगू म्हणतायत. ऐके यथाविधी राया तुका अद्वयाचा संगी. तुकानं हे अद्वयाचा संग केलेला आहे. संग करू नको म्हणतात, पण अद्वयाचा करा. अद्वैत ते पाहिजे. आणि आजच बघा एक वाचत होते, तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला त्यांना खरं भगवंताचं पांडुरंगाचं रूप दिसलं, त्यांनी भेट दिली, तो प्रसंग इतका सुंदर सांगितलेला आहे. त्या ज्या डोंगरावर ते घरातलं सगळ्यांचं एक एक समाजातल्या कटकटी सगळं पाहून एका दृष्टीनं वैतागून की नकोच आता हे. कोणी म्हणते हे द्या, कोणी म्हणतं ते द्या, कोणी म्हणते मुलीचं लग्न ठरत नाही, काहीतरी उपाय सांगा. म्हणजे असे उपाय विचारायला हे काही शास्त्रज्ञ ज्योतिषशास्त्रज्ञ होते का? बायकोची वेगळी रिपरीप. मग शेवटी ते निघून जातात घरातून. तो जो डोंगर दिसतो 60-70 पायऱ्या चढून गेले आणि तिथे एक गुहा दिसते, आणि त्या गुहेत गेल्यावर जाऊन ते बसले. त्याला भंडाऱ्याचा डोंगर म्हणतात हल्ली. त्या पुस्तकामध्ये त्याचं नाव वेगळं दिलेलं आहे. आणि मग तिथे जाऊन बसले ते. 1, 2, 3, 15 दिवस गेलेले. 15 दिवस ते ध्यानस्थ होऊन फक्त विठ्ठल 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 जप करत बसलेले. आणि मला भेट दे, मला भेट दे अशी त्यांना ओढ लागलेली होती. त्याचंच चिंतन करत. आणि बरोबर ज्या वेळेला त्यांना विठुरायानं दर्शन दिलं, अगदी मुकुट घातलेलं, सगळा कमरपट्टा, सगळे रूप त्याचं जसं आहे तसं, गंध लावलेलं, अशा स्वरूपामध्ये दर्शन दिलं. आणि तो इतका कडकडून भेटतोय किंवा इतका आनंदित होतोय, आणि त्याच्या तोंडून ते मग शब्द पडतात, आनंदाचे डोही आनंद. आणि विठुरायाचे वर्णन खूप छान केलेलं आहे त्यांनी. ते वर्णनही त्यांच्या तोंडून जातं बघा. ते असं म्हणतात, करकटावरी तुळशीच्या माळा, तेणे रूप डोळात ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा, कटी पितांबरी कासमीरवली, दाखवी वहिली मूर्ती ऐसी. आणि एवढ्यात त्याचे जे कोण 2 भाऊ किंवा जे कोण होते साथीदार ते येतात. त्यांच्यातला एक कान्हा म्हटलेला आहे. आणि तो येतो आणि त्याला गदा 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 हलवतो. ते डोळ्यापुढं त्यांच्या ते फक्त ध्यान याचंच लागलेलं आहे, विठुरायाचंच लागलेलं आहे. आणि त्याच्यातनं ते बाहेर येतात. त्यावेळेला त्यांना इतकं कसं तरी होतं. ते म्हणतात इथं सगळ्या गोपी आलेल्या होत्या, सगळ्या आया माया आलेल्या होत्या, आणि भगवंताची कृपामयी वाणी मला ऐकायला मिळत होती. सगळं मी तहान भूक सगळं मी विसरून गेलेलो होतो. आणि बाहेर आल्यानंतर तेव्हा तो दुष्काळ पडलेला होता होते.
मग तो पाऊससुद्धा ते बाहेर आल्यानंतर इतका वर्षाव झालेला आहे की सगळे जग, सगळे लोक आनंदित झाले. आणि म्हणून ते म्हणतात की आपण आनंदात असलो ना की सगळं जग आनंदित असतं. आनंदाचे डोही आनंद करून. तर हे ज्ञान झालं की ते ज्ञानाचे काय प्रकार आहेत ते आता पुढं सांगणार आहेत, बघूया आपण. ज्ञान कर्म करता हे 3 प्रकारे असती. ऐक नीटपणे गुणभेदे विभागले सांख्य म्हणती. मोरोपंत म्हणतात, ज्ञान आणि कर्म करता त्रिविध असे त्रिगुणभेद या हेतू. सांखी हे सांगितले ऐके पार्था यथार्थ पाहे तू. सांख्यांनी सांगितलेत पण तू ते यथार्थ जाणून घे. तुलसीदास म्हणतात, त्रिविध होत गुणभेद ते ज्ञान कर्म करतार. करतार म्हणजे करता. गुणसंख्यात में कहे जैसे सुनबार. म्हणजे तू पुन्हा पुन्हा ऐक. गुणसंख्यात में कहे, तमे म्हणजे तुला मी गुणांची संख्या सांगतो. जैसे सुन या बार. बार म्हणजे पुन्हा पुन्हा ऐक. प्रज्ञानानंद म्हणतात, ज्ञान कर्म आणि करता यांचे त्रिविध भेद ही त्रिगुणांनी. ज्ञान कर्म आणि करता यांचे त्रिविध भेद ही त्रिगुणांनी. सांख्यशास्त्र संमत ते वदतो. सावधान तू हो श्रवणी. ऐकताना तू जरा सावधान हो. आत्ता आपण ऐकत असतो पण कधी कधी आपल्या मनात दुसरंच काहीतरी येत असतं. काहीतरी काळजी असते, जबाबदारी असते, ती कशी पार पडेल असं सारखं वाटत असतं. म्हणून हे शंकराचार्य म्हणतात, इथे कर्म शब्दाचा अर्थ क्रिया असा आहे, म्हणजे जी क्रिया करतो. करता याबद्दल इष्ट पारिभाषिक शब्द म्हणजे कारकरूप कर्म असा नाही आहे. तर ज्ञान कर्म आणि कर्ता म्हणजे क्रिया करणारा, या तिघांच्याही बाबतीत गुणांची संख्या कपिल मुनींनी सांगितली, सांख्यांनी, ती 3 आहेत. 3 प्रकारचे भेद आहेत. त्रिधा असं म्हटलेलं आहे, त्रिधा एव, म्हणजे इथे 3 प्रकारे आहेत प्रत्येकाचे भेद. आता हे ब्रह्मसत्यम परम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरहा असं तत्त्वज्ञान वेदांती सांगतात की ह्या जगात एकच गोष्ट महत्त्वाची आहे, चिरंतन आहे, ते म्हणजे ब्रह्म. तर कदाचित त्यांच्या आणि त्यांच्या मतात भिन्नता येऊ शकते. सांख्यांनी 3 गुण सांगितले, त्या गुणांनुसार सगळे व्यापार 3 प्रकारचे सांगितले. पण यामध्ये काही विरोध असायचं कारण नाही आहे, कारण हे गुण किंवा गुणांवर आधारित जे जे काही निर्माण होते ते सगळं नष्ट पावणार आहे. आणि तो परमात्मा फक्त एक आहे हे तर आपल्याला समजलेलंच आहे किंवा ते समजून घ्यायचं आहे. आता काल आपण ज्ञेय ज्ञाता शिकवलं होतं म्हणून काही पुन्हा त्याच्यावर फारसा विचार केलेला नाही आहे. आता विविध, जसं एक पाण्याच्या बाबतीत म्हटलं जातं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ वैसा, होय की नाही. तुम्ही निळ्या रंगाच्या ग्लासमध्ये पाणी ठेवलं तर ते निळ्या रंगाचं दिसेल, लाल रंगाच्या ग्लासमध्ये ठेवलं तर लाल रंगाचं दिसेल, पांढऱ्यामध्ये ठेवलं तर पांढऱ्या रंगाचं दिसेल. तसं 3च समजू आपण. असे 7 रंगात ठेवले तर 7 रंग दिसतील. तसं सत्व रज तम या गुणांमुळे 3 प्रकार होत असतात प्रत्येक कर्माचे, ज्ञानाचे आणि कर्त्याचे सुद्धा. वेगवेगळं जरी पाणी दिसलं तरी पाणी मूळ एकच असतं की नाही. तसं फळाप्रमाणे जरी त्याची बदलत चव गेली तरीसुद्धा प्रत्येक फळाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्या लक्षात येतच. आता आकाश सगळं एकच असतं खरं म्हणजे,
पण सकाळी दुपारी संध्याकाळी वेगवेगळं भासतं त्या सूर्यकिरणांमुळं, सूर्यप्रकाशामुळं. एकच मनुष्य आहे किंवा एकच स्त्री आहे, विविध भूमिका करते, त्यामुळे ती वेगवेगळी भासते, पण ती व्यक्ती एकच असते. तसं कर्म करता ज्ञान हे वेगवेगळ्या गुणांच्याद्वारे वेगवेगळं भासतं. जसं आपण म्हणतो ना, चष्मा ज्या रंगाचा घालू त्या रंगाचं जग दिसेल. आत्ता जसं पाण्याचं सांगितलं तसंच. आणि मग या गुणांच्या आधिक्यातून मात्र हे वेगळं वेगळं जाणवतं, ते चांगलं जाणवतं आपल्याला. म्हणून ते आपण समजून घ्यायचं की ज्ञानसुद्धा 3 प्रकारचं होणार आहे. कर्ता पण 3 प्रकारचा आहे. आणि कर्म म्हणजे आपलं कुठलं जे आपण क्रिया करतो ती, जे करणाराही 3 प्रकारचा, जे कर्म करायचे, क्रिया करायची तेही 3 प्रकारचं, आणि ज्ञानही 3 प्रकारचं. बघूया आता. सात्विक ज्ञान पाहायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. सात्विक ज्ञान. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. आता हे सत्वगुणी कालचा एक किस्सा नंतर सांगते. सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम ईक्षते असे संधी आहेत. म्हणजे असे शब्द वेगवेगळे आहेत. सर्वभूतेषु म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये, सर्व भूतांमध्ये. येन म्हणजे ज्याच्यामुळे, अर्थात ज्या ज्ञानामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच काय आहे, अव्ययम अविनाशी, भावम म्हणजे परमात्म भाव, तो कसा आहे, अविभक्तम विभागरहित आहे. आणि येन ईक्षते ज्या ज्ञानामुळं मनुष्य पाहतो, तज्ज्ञानम सात्विकम ते ज्ञान सात्विक आहे. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये एकच अविनाशी परमात्म भाव विभागरहित समभावाने भरून राहिलेला आहे, असे जो पाहतो ते ज्ञान सात्विक आहे असं समज. म्हणजे जसं आपण आता सगळे, म्हणजे एवढीशी छोटीशी मुंगी आहे म्हणून तिच्यातला प्राण वेगळा आहे, तिचा आत्मा वेगळा आहे, आणि मोठा हत्ती आहे म्हणून त्यातला आत्मा वेगळा आहे असं नाही. छोटंसं झुडूप आहे, गवताची काडी आहे, आणि मोठा वटवृक्ष आहे. सगळ्यामध्ये सुद्धा ते चैतन्य, ते आत्मतत्व एकच आहे असा जो बघतो. आणि तेही कसं बघतो, अविभक्तम विभागरहित, वेगवेगळं नाही मान, एकच आहे, एकत्वानं पाहतो. ते जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान. आता आपण बरेच पाहिले, ज्ञानाचे, त्यागाचे, सगळ्याचे प्रकार पाहिलेले आहेत, की सगळीकडं एकरूपता तो पाहत असतो. आणि म्हणून हे ज्ञान सात्विक ज्ञान आहे असं म्हणतात. विनोबाजी काय म्हणतात बघा, भूतमात्रात जे पाहे भाव एक सनातन अभिन्न भेदलेल्यात जाणते ज्ञान सात्विक. सगळ्या भूतमात्रात एकच भाव पाहतो आणि भेद कशातच पाहत नाही. अभिन्न असंच त्याचं सगळं ज्ञान असतं. ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे. संत तुकाराम म्हणतात, सर्वाभूती देवो एक हा विवेक जागृत भाव अव्यय पाहणे भिन्नपणे चळेना नाशिवंती अविनाश न लगे पाशय माझा ऐसे पाहे ते सात्विक ज्ञान एक तुकयाचे. जे नाशिवंत आहे आणि जे अविनाशी आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. वामन पंडित म्हणतात, सर्वा जडी ज्ञान सत्ता एक भिन्नी अभिन्न जे अविनाशी नश्वरात देखे ते ज्ञान सात्विक.
नश्वर गोष्टीमध्ये सुद्धा अविनाशी तत्व भरून राहिले, हे जो पाहतो तो ते खरं सात्विक ज्ञान आहे. खूप छान असा हा याच्यातला संदेश आहे आपल्याला. बाकीचे काय म्हणतात बघूया. आठल्ये म्हणतात, सर्व ही विभक्त भूती अव्यय अविभक्त एक जो भाव, दिसतो ज्ञानाने ज्या सात्विक हे ज्ञान त्याजला नाव. मिरजकर म्हणतात, भिन्न भूतामध्ये सर्व अविभक्त ही अव्यय, भासते तत्वते ज्ञान होय सात्विक हे जया. गडकरी म्हणतात, भूतमात्रात पाही जो एक भाव सनातन, न निराळे निराळ्यात जाणते ज्ञान सात्विक. भारती म्हणतात, हे भिन्न भिन्न देहच आत्मा सकलात एक परी राही, झीजन तया अमरतो सात्विक हे ज्ञान अर्जुना पाही. त्याला झीज नाही आहे, आत्मतत्वाला किंवा परमतत्वाला झीज नाही आहे. आणि ते असं जो जाणतो ते सात्विक ज्ञान आहे. आता मला सांगा, देहाला झीज आहे म्हणजे शीर्यते इति शरीरम. शीर्यते म्हणजे जे झिजतं. आता आपला तारुण्यातलं जो देह आहे, त्यावेळची जी ताकद आहे, बळ आहे, ते हळूहळू कमी कमी होत जातं की 25ावं 50त राहणार नाही, 50तलं 75मध्ये राहणार नाही. अर्थात काही लोक असे आहेत बरं का, तगडे 100 वर्षाची सुद्धा अजून खणखणीत असतात. बोलणं चांगलं, चालणं चांगलं, आणि त्यांनी आयुष्यभर छान व्यायाम, खाणं पिणं, त्यांचं आचरण खूप छान ठेवलेलं असतं, सात्विक सगळं असतं. त्यामुळं आपले सगळे ऋषीमुनी काय 500 वर्ष जगले तरी ते खणखणीतच असायचे, कारण त्यांचं खाण्यात जास्त लक्ष नसायचं, आपल्या भगवंताच्या नामस्मरणात ते जास्त मग्न असायचे. आणि म्हणून असे हे जे आहे हे श्रेष्ठ आहेत. त्याच्यावरचं थोडंसं बघूया. ज्या ज्ञानाच्या योगे मनुष्य जंगमापासून स्थावरापर्यंत, म्हणजे मागही मी तेच वाक्य नेहमी सांगते, ब्रह्मस्तंभ पर्यंतम, ब्रह्मापासून ब्रह्मदेवापासून छोट्याशा गवता काडीपर्यंत सर्व मायामय जगत, तो ओळखतो की हे सगळं मायामय जगत आहे, हे सगळं नश्वर होणारं आहे. पण त्या सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व आहे. आत्मतत्व भरून राहिले ते सगळ्यामध्ये. म्हणून तर पुन्हा पुन्हा तेच उदाहरण द्यावं वाटतं की हिरण्यकशिपूनं प्रल्हादाला काय विचारलं की या खांबात तुझा देव आहे का? आणि त्या खांबात त्याला देव दिसलाय. त्यांनी लाथ मारली म्हणा, बुक्कीनं मारलं म्हणा, त्याच्यातून भगवंत प्रगट झालेले आहेत. त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की निर्जीव ज्या गोष्टी आहेत, स्थावर ज्या गोष्टी आहेत, जंगम ज्या गोष्टी आहेत, या सगळ्यामध्ये ते एकच तत्व भरून राहिलेलं आहे. आणि त्याला कधी क्षयत्व नाहीच आहे, ते झिजणारं नाहीच आहे. असा हा अविनाशी, कूटस्थ, नित्य असा जो भाव आहे तो त्या आत्मतत्वामध्ये आहे. आणि हे जे ज्ञान अद्वैत वृत्तीनं जे ज्ञान होतं ते सात्विक ज्ञान आहे असं समज. प्रार्थना म्हणून घेते. नाही आहे अजून. काल बघा गोविंददेव गिरीजी महाराज स्वामी काल इथे आलेले होते संध्याकाळी. आणि जो आळंदीला कार्यक्रम झाला ना, तर त्या आळंदीच्या कार्यक्रमात जे जे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं सत्कार करण्यासाठी ते आले. आज त्यांचा नाशिकला एक कार्यक्रम होता, आम्हालाही जायचं होतं, पण परत म्हणलं एक एक निमित्त होतं आहे, आज इकडे जा उद्या तिकडे जा, हा आठवडा नको काही डिस्टर्ब करायला. पण आमच्या नशिबात होतं की त्यांचं दर्शन झालं, त्यांचे चांगले विचार ऐकायला मिळाले. तर हे जे सांगतायत ना, सर्वभूतेषु येन एकम, त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगते की ज्या ज्या प्रकारची कामं ज्यांनी केली, म्हणजे सगळं नियोजनाचं ज्या श्रेष्ठ व्यक्तींनी केलं त्यांचाही सत्कार तसाच. अगदी स्वच्छता करणारे त्यांनी जे सांगितलं आणि खरंच आम्ही अनुभवलं
की एवढी हजारो शेकडो टॉयलेट्स बनवली होती, पण तीसुद्धा सतत स्वच्छ ठेवण्यासाठी एक 50-60 जणांची टीम होती. त्यांचाही सत्कार त्याच स्टेजवर तसाच. भोजन बनवणारे होते, भोजन पुरवणारे होते, वाढणारे होते, त्यांचाही सत्कार तसाच, तीच गोष्ट देऊन. म्हणजे सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम इक्षते. आणि तिथे जे मंडप घातले गेले, ती भूमी समतल केली गेली, खुर्च्या ठेवल्या गेल्या, सगळ्याच एक एक आकडं एक एक जबाबदारी होती. एवढंच नव्हे, 2-2 तासाला जे कार्यक्रम वेगवेगळे व्हायचे, त्या कार्यक्रमासाठी स्टेजची अरेंजमेंट सारखी बदलावी लागायची. पाहुण्यांना विमानतळावरून आणणं, त्यांना विमानतळावर सोडणं, असं ह्या सगळ्या प्रकारची जी कामं आहे, डेकोरेशन, पाणी पुरवणं, किती लाखाच्या बाटल्या त्यांनी पुरवल्या म्हणले, किती लाख बाटल्या. रोज 40,000 लोक जेवायला येत होते. पहिल्या दिवशी 300 लोक येतील, 500 लोक येतील वाटलं तर 15,000 लोक जेवायला आले. मग हे सगळं आयोजन करणं हे शेवटी या भगवंताच्याच हातात आहे. म्हणून आमचे जे स्वामी सांगतायत कीर्तनाचे, की हे सगळे तो भगवंत आपल्या पाठीशी आहे. म्हणून त्यांनी शेवटी कबूल केलं की हे सगळे म्हणतात मी केलं, मी तर काहीच केलं नाही. आणि सगळ्यांना वाटतंय मी केलं, आमच्यामुळे हे झालं, आमच्यामुळं. तर तेही नाही, भगवंताची आपल्यावर कृपा होती, दृष्टी होती, साथ होती, आणि म्हणून आपण सगळं करू शकलो. आपल्याला एकट्याला कुठलीच गोष्ट करता येत नाही, आपण काहीच करू शकत नाही. एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, सगळ्या भारतातले सगळे संत एका स्टेजवर त्या 7 दिवसात येणं ही काही चेष्टा नाही आहे. तर संतही त्याच तोलामोलाचे आणि अगदी कामगारही त्याच तोलामोलाचा, असे भाव ज्याच्या ठिकाणी आहेत, तर ते जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे. आता तुम्हाला सात्विक ज्ञानाबद्दल शंका काहीही राहणार नाही, अशी वृत्ती आपली ठेवायची. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मला वाटतं आहे दादा, अजून वेळ आहे का? अजून हा, हेमलता ताई काही बोलू इच्छितात.